जय मल्हार। मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे। आज लग्न तिथी असल्यामुळे आमच्या मेंढपाळ बांधवांच्या मुलांचा विवाह सोहळा हा जंगलांमध्येच पारंपरिक पद्धतीनं होत आहे आणि त्यानिमित्तानं आज मी मेंढपाळांच्या विवाह सोहळ्यानिमित्त सर्व मेंढपाळ बांधवांच्या भेटी घेत आहे आणि त्यामध्ये आजच्या या शुभ मंगल प्रसंगी चिसोका कांचन श्री राजू घमाजी माने यांची ज्येष्ठ कन्या राहणार लाखनवाडा ता खामगाव जी बुलढाणा चिरंजीव नागेश उर्फ श्रावण बबन बुधाजी गोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहणार लाखनवाडा ता खामगाव जी बुलढाणा या ठिकाणी आमच्या या दोन्ही परिवारांचा विवाह सोहळा या ठिकाणी सर्व मेंढपाळ बांधवांच्या साक्षीनं पार पडलेला आहे। तत्पूर्वी या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की लग्न सोहळा होत असताना शहरमध्ये मंगल कार्यालयामध्ये किंवा गावगाड्यामध्ये त्या ठिकाणी सर्व मूलभूत गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात, पण आपण या मेंढपाळांचं लग्न जर बघितलं एकदम शेतामध्ये जंगलामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची व्यवस्था नसते आणि त्यामध्येही सुद्धा आमचा मेंढपाळ बांधव न घाबरता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मेंढपाळ बांधवांचा विवाह सोहळा हा संपन्न होतो आणि म्हणून या ठिकाणी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की हे जगदंबा माते चिसोका कांचन चिरंजीव नागेश या दोन्ही नवदाम्पत्याचा या ठिकाणी विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या अक्षदारूपी शुभ आशीर्वादाने हा संपन्न होत आहे आणि मी पुनश्च एकदा आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की या दोन्ही नवदाम्पत्याच्या हातातून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता सावित्रीबाई फुले यांच्यासारखी चांगल्या पद्धतीनं समाजाची आईवडिलाची आणि सासू सासऱ्याची सेवा घडावी हीच मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो।